5 जून 2026 रोजी आपण साजरा करतोय. तर त्याच्या अंतर्गतच ही ॲक्टिव्हिटी आपण करतो. तर पर्यावरण आणि मनुष्य ही एक जोडी आहे, ही अतूट जोडी. आपण जर बघितला तुम्ही तर सुरुवातीपासून आपलं काय आहे, पर्यावरणाशी एक घट्ट नातं आहे. तर पर्यावरण म्हणजे काय, मनुष्य म्हणून जर आपण बघितलं तर पर्यावरण बघितलं तर आपण जो श्वास घेतो ती हवा, किंवा रोजच्या जीवनात आपण पाण्याचा वापर करतो ते पाणी असतं, आपण राहायला जिथं राहतो ती जमीन असेल, अन्न जे आपण पाण्याची हवा, या तिन्ही गोष्टी एकत्रित करून जे बनते त्याला आपण काय म्हणतो, पर्यावरण असं म्हणतो. पर्यावरण आणि मनुष्य मगाशी सांगितल्याप्रमाणे जे घट्ट नातं आहे, तर त्याची संवर्धन करणं सुद्धा आपल्या हातात. जितकं आपण पर्यावरणाकडून घेतोय त्याच्या 10 पट द्यायला पाहिजे तसं, पण आपण 10% सुद्धा त्याच्या आपण पर्यावरणाला देत नाही. आज जर तुम्ही बघितला तर पर्यावरणाचा ऱ्हास इतक्या प्रमाणात होतोय, म्हणजे सर्वजण क्लायमेट चेंज बद्दल बोलतात, पण कृती कोण करत नाही. क्लायमेट चेंज आपण सर्वांनी विविध वर्तमानपत्रात किंवा न्यूज मध्ये ऐकलं असेल. तर क्लायमेट चेंज म्हणजे काय, साधारण एक्झाम्पल द्यायचं झालं तर की अवेळी पाऊस किंवा भरपूर पाऊस, एकाच भागात भरपूर पाऊस होते, एका भागात पूर्णपणे दुष्काळ किंवा वादळ होते. साधारणतः भारताला बघितला तर तुम्ही काय आहे, 7,500 किलोमीटरची कोस्टलाईन, समुद्र किनारपट्टी. तर त्या किनारपट्टीवर रोज कुठे ना कुठे एक वादळ येऊन धडकते, आणि हा सगळा पर्यावरणाचा जो समतोल बिघडलेला किंवा हा जो ऱ्हास झालेला, त्याला कुठे ना कुठे शेवटला जाऊन बघितला तर मनुष्य कारणीभूत. निसर्गाचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय त्याला कोण कारणीभूत आहे, तर फक्त मनुष्य कारणीभूत आहे. मग मनुष्य कारणीभूत कसा होऊ शकतो, तर साधं उदाहरण म्हणजे आपण जे गाड्या वापरतो किंवा आपल्या प्रगतीसाठी जे कारखाने आहेत, इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामधून ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर. ग्रीन हाऊस गॅसेस हा एक वायू, वेगवेगळ्या वायूंचा एक संच आहे. जसं की त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, असे वेगवेगळे, मिथेन असेल, किंवा आपण जो एसी वापरतो त्या एसी मध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन CFC हा एक गॅस असतो जो अत्यंत हानिकारक आहे. पण आता तापमान वाढीमुळे सरास सगळीकडे काय वापरतोय आपण, एसी. प्रत्येक घरात आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे एसी. पूर्वी फॅन लावायचो, पण आता काय झालेला आहे, एसी. तर त्या एसी मधून CFC बाहेर पडतो, आणि ह्या ग्रीन हाऊस गॅसेस मुळे जागतिक तापमान वाढ झाली. काय झालेली आहे, जागतिक तापमान वाढ. पूर्वी जे तापमान सरासरी 30 ते 35 डिग्री सेल्सिअस असायचं, ते आता कुठेपर्यंत गेलेलं आहे, 50-52 डिग्री पर्यंत गेले. या 1 किंवा 2 डिग्री तापमान वाढीमुळे काय होतंय की जो पोलार रिजन्स मधला किंवा ध्रुव जो आहे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, याच्यावरचा जो बर्फ आहे तो बर्फ वितळायला सुरू झाला, आणि त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढेल. समुद्राची पातळी वाढेल तशी जी जमीन आहे ती जमीन पाण्याखाली जाऊन आपल्यालाच पुन्हा काय होतंय, त्रास होतो. हा एक त्याचा भाग. जर तुम्ही बघितला तर त्या ह्याच्यामुळे दुष्काळ पडतोय. एका बाजूला पूर्णपणे पाण्याची कमतरता आहे, म्हणजे पिण्यायोग्य पाणी सुद्धा उपलब्ध नाही आहे, आणि एका बाजूला इतका पाणी आहे, इतकं पूर आहे की काय, म्हणजे त्याचं योग्य जर वापर आपण केला तर दोन्ही बाजूला होऊ शकतो. तर हा समतोल राखण्यासाठी याच्या फक्त आणि फक्त काळजी कुणी घ्यायची आहे, तर ती मनुष्याने घ्यायची. म्हणून आज आपण आता हा जो जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो, तर त्याच्या अंतर्गत आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आहे. एक वृक्ष काय करू शकतो, तर भारताचं जर सांगायचं झालं तर भारतामध्ये वार्षिक फक्त कार्बन डायऑक्साईड, मगाशी वेगवेगळे ग्रीन हाऊस गॅसेस तुम्हाला सांगितले, त्याच्यामध्ये फक्त कार्बन डायऑक्साईड बघितला तर 250 दशलक्ष टन इतकं उत्सर्जन होतं. महाराष्ट्रात दिवसाला 1.5 लाख टन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. दिवसाला 1.5 लाख टन कार्बन डायऑक्साईड तुमचा बाहेर पडतोय, आणि एक झाड, पूर्णपणे वाढ झालेलं झाड जर बघितला तुम्ही तर वर्षाला फक्त 25 ते 30 किलो कार्बन डायऑक्साईड शोषून. म्हणजे आपण दिवसाला 1.5 लाख टन तयार करतोय, आणि एक झाड किती सांगितले तुम्हाला, वर्षाला 25 ते 30 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड घेते. तर याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की आपल्याला वृक्षारोपणाची गरज काय.
आता क्लायमेट चेंज किंवा पर्यावरण हा फक्त एक लोकली विषय राहिला नसून तर हा जागतिक स्तरावरचा विषय झाला. युनायटेड नेशन्स तुम्ही ऐकलं असाल सगळ्यांनी. युनायटेड नेशन्स ऐकले का नाही? राष्ट्रीय महासंघ किंवा जागतिक देशांचं जी वेगवेगळे प्रमुख देश आहेत त्यांनी मिळून केलं. तर ते काय करतात, प्रत्येक देशासाठी एक गोल ठरवलं जातं, त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतात. 2015 ते 17 मध्ये हे गोल डिफाईन केलेले आहेत. 2030 पर्यंत ते अचीव्ह करायचे आहेत. तर त्या 17 पैकी 6 गोल हे काय आहे, फक्त आणि फक्त पर्यावरणाशी निगडीत. म्हणजे टोटल 17 गोल आहेत, त्या 17 मध्ये 6 गोल हे फक्त काय आहेत, पर्यावरणाशी निगडीत आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स करायचे आहेत वेस्ट मॅनेजमेंट मध्ये. कोल्हापूरमध्ये साधारणतः दिवसाला 250 ते 300 टन कचरा तयार होतो. 250 ते 300 टन, 1 टन म्हणजे 1000 किलो, असे 300 टन कचरा आपला तयार. तर त्या वेस्ट मॅनेजमेंटची सिस्टीम आपली नाही आहे व्यवस्थित. म्हणजे जो काय कचरा आहे तो काय केला जातोय, उघड्यावरती जाळला जातोय आणि कचरा जाळल्यामुळे पुन्हा वायू प्रदूषण होऊन त्याचे हानिकारक जे काय परिणाम आहेत ते सगळे आपल्यावरतीच होते. तर केंद्र शासनानं आता काय केलेलं आहे, इनोव्हेशन काउन्सिल सारखे हे उपक्रम कॉलेज लेवललाच घेऊन विद्यार्थ्यांमध्येच इनोव्हेटिव्ह ॲटिट्यूड निर्माण करण्यासाठी किंवा पर्यावरणाशीच निगडीत नाही अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही इनोव्हेशन करून आपल्या पृथ्वीचं संवर्धन करण्यासाठी किंवा पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी हातभार लावण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आहे. आता पुढच्या वर्षी तुम्हाला 3rd इयरला प्रोजेक्ट आहे, तर त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगशी रिलेटेड कुठला तरी एक प्रोजेक्ट घेऊ शकता. बोला व्हिडिओ